वेळ नव्हता खरं तर. आम्हाला त्या दिवशी लगेच रिटर्न व्हायचं, नाशिकला भेट द्यायची आणि लगेचच वापस यायचं होतं असं. परंतु त्यांनी घरी बोलावल्यानंतर पहिल्या दिवशी जे ना ते पुरणपोळीचा स्वयंपाक नाशिकचा. केला. आम्ही मुक्कामही थांबवला, आम्हाला अक्षरशः बळजबरी त्या जे ठिकाणी. आणि सांगतो ना, एखाद्या देवाची जशी पूजा करतात ना, तशी आमच्या दोघांची पूजा केली होती आणि आम्हाला खरंच म्हणजे भावलं हे. आम्हाला इतकं असं वाटलं का हे माझ्या खात्यामध्ये हे कुठंच शक्य नाही होतं. जे आरोग्य त्यांना मिळालं, क्लास 1 अधिकारी आहेत ते आता. अ, आणि ही व्यक्ती जी आहे ना, इतकी भारावून गेलेली होती आणि मग वाटलं का नाही यार, याचसाठी आपण काम केलं पाहिजे खरंच. या ब्लेसिंगसाठी आपण काम केलं पाहिजे. ही जी लोकं ना, अशी आपल्या आजूबाजूला खूप लोकं आहेत, का ज्यांना खरंच नाही का एका मदतीची तुमच्या गरज आहे. खूप लोकं आहेत, का जे वारंवार हॉस्पिटलच्या वाऱ्या केलेल्या खूप निराशेत जीवन जगताना त्या प्रत्येकाला एक आशेचा किरण दाखवू शकतो. मला हे पहिल्यांदा लक्षात आलं. आणि एखादी मुलीला आई-वडील कसे विदा करतात ना, तसं करुणा मॅडमला मला त्यांनी नाही का विदा केलं त्या दिवशी त्यांच्या घरून. बघा एकदम म्हणजे छान असं गोड जेवण आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते नॉ दोघांनाही कपडे, बरोबर. ती बागायती टोपी नगर जिल्ह्याची. त्यानंतर ते ओवाळणं असेल, बरोबर. आणि जाताना काय दिलं माहिती आहे का पुन्हा आणखी त्यांनी? त्यांच्या शेतातला जो वानोळा आहे, कुरडया, त्याच्यानंतर वडे. म्हणजे मुलीला विदा करताना आई काय-काय देईल ना, ते सगळं. मी म्हटलं, "काका," म्हटलं, "या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही." म्हटलं, "तुम्ही काहीच देऊ नका आमच्यासोबत." "नाही," म्हणे, "हे सगळं न्यावंच लागणार आहे आणि हे प्रेम हे कुठं भेटणार आहे हो मला?" तुम्हाला भेटतंय का असं प्रेम? नसेल भेटत ना, तर तुम्ही नक्कीच जपा आपापल्या गेस्टला. मला खूप-खूप प्रेम मिळतं. मी माहिती आहे का म्हणजे अ, खात्यातून इकडं जेव्हा मी नोटीस करतो ना या गोष्टी, तर प्रचंड म्हणजे प्रेमाचा जो ओलावा आहे ना, तो खात्यामध्ये नाही दिसत आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ना, ते तुम्हाला प्रेम हे सतत मिळत असतं. तर तुम्ही प्रत्येकाने आपापल्या गेस्टसाठी एक चांगला रिझल्ट काढण्यासाठी तयार राहा मला वाटतं. आणि बेटर रिझल्ट दिला तर नक्कीच ती नाती जी ना, ती आयुष्यभरासाठी आपल्या बघा रक्ताच्या नात्यांपेक्षा सुद्धा नाही का ही नाती जी ना, ती आपल्याला खूप जपून ठेवत असतात. त्यांना मिळालेला एक रिझल्ट जो ना, तो त्यांच्या आयुष्यात आपलं घर बनवून ठेवत असतो. तर तुम्ही कुठे असा, कधी असा ते तुम्हाला कायम भेटायला आतुर असतात. तर अशा प्रकारचं नक्कीच सर माझ्याकडे एक असे खूप सारे सांगतो फक्त या ठिकाणी का माझा 17 वर्षाच्या सेवेनंतर जो पगार होता ना, तो 1,00,000च्या वर गेलेला होता. म्हणजे बघा पोलीस खात्यातली एक अधिकारी पदाची सेवा ती 17 वर्ष झाल्यानंतरच माझा पगार 1,00,000च्या वर गेलेला होता. परंतु ह्या प्रोग्राममध्ये मला हे यश फक्त 5व्या महिन्यात बघायला क्या मिळालं. बात! 1,05,000चा माझा चेक. येस. येस. तर नक्कीच हे देखील एक मोटिव्हेशन आहे. का एक आपण सत्याच्या मार्गाने, प्रामाणिक मार्गाने कुठल्याही प्रकारे लोकांना न फसवता लोकांचे आशीर्वाद जे ते आपल्याला मिळतात आणि हा प्रोग्राम खरोखर म्हणजे एक जीवन बदलणारा कार्यक्रम आहे असं मला पदोपदी जाणवलंय. आणि नक्कीच आम्ही दोघंही जण, माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघांनी जे ते हा पूर्णपणे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काल जे सरांनी वाक्य सांगितलं ते डिसिजन येस, परफेक्ट सर. तर आम्ही हे डिसिजन घेतलेलं आहे सर तेव्हापासूनच. बरेच जण म्हणताय का हे करणं खरंच रिस्की काम आहे, गरजेचं आहे काय? पाटील सरांचं मला वाक्य जे आहे ना, ते खूप भावलेलं आहे. कालच्या जे सेमिनार झाला कालचा त्या ठिकाणचा अकोल्याचा, त्याच्यामध्ये माझ्यासाठीची ही पंचलाईन होती. रिस्क नाही, डिसिजन. येस, सर आम्ही सुद्धा डिसिजन घेतलेले नक्कीच या तुमची मुलं प्रोग्राममध्ये. आणि खूप अशा गोष्टी आहेत सर. तुमची मुलं शिकतात. तर तुम्हाला कुणासाठी करायची? मुलांसाठी करायची, तुमच्यासाठी करायची? सर नक्कीच. आता बघा मी आणखी सांगेल यामध्ये माझे जे साडूबंधू आहे सर, साडूबंधूचे दोनही मुलं जे आहे सर, म्हणजे पहिल्याचं एकाचं आय-आय-टी मुंबई झालेलं आहे. जस्ट ते मागच्याच महिन्यात आम्ही त्याचा कॉन्व्होकेशन सेरेमनी होता. तर आय-आय-टी पवईला आम्ही सर्वच गेलो होतो त्याच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीला. आणि लहाना जो मुलगा आहे ना, त्याचं देखील आय-आय-टीमध्ये जस्ट सिलेक्शन झालं. 23 तारीखला तो आता चेन्नईला ॲडमिशनसाठी पोहोचणार आहे. तर एक स्कॉलर माझी मुलं देखील तसेच आहे. परंतु मला माझ्या मुलांना काय बनवायचं माहिती आहे का? त्यांना एक वेलनेस कोच बनवायचंय. येस! माझ्यासाठी येस हो. सर. माझ्यासाठी येस सर. आय एम प्राउड ऑफ यू सग सर. आय एम प्राउड ऑफ यू. येस, येस सर. परफेक्ट. आणि खरंच म्हणजे मला आत्तापर्यंतचं जे आवडलेलं क्षेत्र आहे ना, ते हेच आहे वेलनेस. म्हणजे आपण आपला फिटनेस जपायचा, आपल्या परिवाराचा फिटनेस जपायचा आणि लोकांना फक्त मदत करायची. किती जी माणसं आहेत, ही आपल्याला सदोदित आहे या प्रोग्राममध्ये. का येस, सर बनले आपणही बनू शकतो. आणि सरांचा प्रोग्राम आम्ही 2022च्या डिसेंबरमध्ये मला वाटतं 23च्या डिसेंबरमध्ये येस. मला वाटतं बहुतेक जुलै महिना ले मेरिडियनला झालेला होता सर, नागपूरच्या इव्हेंटला. आणि आम्ही खूप प्रभावित झालो. आम्ही असं वाटत
सरांचा हा कार्यक्रम आणखी एखाद्या वेळेस कधी होतो इथे असा? आणि जसे मला ते फ्लायर दिसलं अकोल्याचं, आम्ही खूप खुश झालो. जवळपास काल 27 लोक जे ते आमची टीमचे अकोल्याला आले आणि सरांनी सगळ्यांना इलेक्ट्रिफाईड केलंय. सर थँक सो मच त्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं कालची जी टीम आहे ना सर, ती खूप माइंड ब्लोइंग, खूप जबरदस्त सर. म्हणजे कुठेच आम्हाला असं जाणवलं नाही आम्ही वेगळे आहोत या कम्युनिटी. मला हे जाणवलं की येस मी माझ्याच घरी आलेलो आहे म्हणून नाही का. तर मी भाग्यश्री मॅडमला सुद्धा खूप खूप धन्यवाद देईल. कारण की त्यांनी तो त्याच्यानंतर माझं त्यांच्याशी फक्त एकदाच बोलणं झालं, परंतु बोलण्यामध्ये देखील खूप आपुलकी होती, खूप प्रेम होतं. आणि मॅडम नक्कीच म्हणजे त्यांचं फक्त नाही का प्रेस टीम हा शब्द लावायचा बाकी आहे. ते ऑलरेडी प्रेसिडेंट टीमच आहेत. मॅडमसाठी सुद्धा माझ्याकडून क्लॅपिंग आणि खूप खूप धन्यवाद भाग्यश्री मॅडम, तुम्ही जर कॉलवर असाल तर. सो मच. आणि खरंच पाटील सर. तुमचे मॅडम येस. बाजूला 2 मिनिटं. येस सर. मॅडम मॅडम माझ्या मुलाला वेलनेस कोच करायचंय. उघडा डोळे बघा नीट. कॅमेरा बंद करून बसता. रिझल्ट सांगत नाही. काउन्सलरचं ऐकत नाही. कसं तुमचं काम होणार? एक पोलीस अधिकारी 2 घरात. तो म्हणतोय आज माझ्या मुलाला मला वेलनेस कोच बनवायचंय. बघा काय शिकले काल ते. डिसिजन. रिस्क नाही, डिसिजन. मी भिंत तोडली होती घराची, रिस्क नव्हती, तो डिसिजन होता. मी गाडी विकली होती, रिस्क नव्हती, तो डिसिजन होता. भावांनो, आज एक अधिकारी चांगला पगार आहे. ते म्हणतात सर खूप भाग्य आमचं काम. 2022 मध्ये त्यांनी मला ऐकलं पॉवर स्टार मध्ये नागपूरला. त्यांनी माझा नंबर सेव्ह करून घेतला. यस वेलकम मॅडम. चाहते तो आपको मैं ऐसी ट्रिक बताता हूँ जिससे आप इस के गोली Yes, thank you so much, sir. Yes, everyone. Hello. Hello, hi. Yes. Good evening ऐका सर्वांना. सर्वांनी. Yes, नमस्कार सर्वांना. मी करुणा सुनील जाधव, अमरावती येथून. बाय प्रोफेशन PSI आहे. आणि काल अकोल्याला खूप छान पद्धतीनं जो इव्हेंट पार पडला ना, तर त्याने मला रात्री झोपू नाही दिलं, खरं सांगायचं म्हणजे. आणि सकाळी तर आम्ही एक बुक रिडिंग ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे. 4:30ला उठल्याच्या नंतर 4:45 ती सुरू होती. अगदी म्हणजे 1 महिन्यापूर्वी चालू केली. आता मी सुनील सरांचं सर्व ऐकत होते, तर थोडंसं मी ऍडिशन करते काही गोष्टी. तुम्ही सगळे इथे वेलनेस कोच म्हणून जॉईन झाला आहात, बरोबर? म्हणजे काहीतरी संधी आहे, काहीतरी पैसे मिळणार आहे. असं आपलं एक नॉमिनल राहतं, की आपल्याला पार्ट टाइम म्हणून आपण येतो इथे. कोणी फुल टाइम करतात. पण त्या सगळ्या मागचं एकच आहे, की आपल्याला थोडेफार ह्याच्यामधून अर्निंग व्हावी. नक्कीच. पण मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही मदतीच्या भावनेने केलेल्या गोष्टीमधून खूप गोष्टी कळत नकळत आपल्याला मिळतात. आशीर्वाद रूपात पण मिळतात. आणि ज्या लोकांचं भरभरून प्रेम मिळतं ना, बस मला तर असं वाटतं मी त्याच्यासाठीच भुकेली आहे का की. बरं मला हे क्षेत्र इतकं प्रचंड का बरं आवडलं? कदाचित माझ्यामध्ये काही गुण होते, जे मला इथं आल्याच्या नंतर जास्त फुलून निघाले. म्हणजे मला कधीच माहित नव्हतं, की मी 1-1 तासभर बोलू शकते म्हणून. कारण पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना अगदी मोजकं बोलत होतो आम्ही आणि फॉर्मल बोलत होतो, की ज्याच्यामुळे बाकीच्यांना मेसेज नाही गेला पाहिजे. कामाशी काम आणि विषय संपला. आणि पोलीस खात्यामध्ये रँक खूप खेळतात. त्याच्यामुळे तो एक ॲटिट्यूड तेव्हा होता. पण जसंही वजन वाढलं ना, खूप वेळेस असं वाटलं, की वजन तर वाढलं, त्याच्यामुळे आपले जे रोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर सुद्धा गदा आलेली आहे. एक वेळ अशी आली, की मला म्हणजे युरिक ॲसिडचा प्रचंड त्रास असल्यामुळे चालताना सुद्धा त्रास होत होता. मुलांना मी दोन्ही पायावर उभी करत होते 2-2 तास. आणि मी सगळ्या प्रकारच्या चप्पल यूज करून झाल्या. सिलिकॉनचे वेगवेगळ्या प्रकारचे सिलिकॉन पॅड राहतात आपल्या शूजमध्ये टाकण्यासाठी. सगळं करून झालं. तेल बदलून झालं, मीठ बदलून झालं, सगळं झालं. सगळ्या प्रकारचे प्रयोग करून झाले YouTubeवरचे. आणि शेवटचा पर्याय म्हणून समजा आपण असं म्हणतो ना, की चला करून बघू. मला एक खूप छान सवय आहे. काही पण समोर आलं ना, सगळं करून बघायचं. आपण करून बघायचं आणि मग आपलं मत बनवायचं. लोकांच्या मतावर मी कधीच माझी मतं बनवत नाही. आणि मला असं वाटतं एक चांगला गुण असेल कदाचित माझ्यामधला. जाऊबाईंनी जेव्हा लोणचं पाठवलं त्या डब्यामध्ये, मी त्यांना विचारलं लगेच. चाणाक्ष मी लगेच त्यांना म्हणले, 3 जे पत्ते आहेत ना म्हणले हर्बल लाईफचे तुम्ही घेता का? त्या चक्क खोटं बोलल्या. त्या म्हटल्या नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल, हे खूप म्हणजे कशाला द्यायचं हिला नाही का? आपण आपलं अजून वेट लॉस करू वगैरे. त्यांना काही माहित नव्हतं, की ते कोच वगैरे असतं. लोकांना सांगावं लागतं. काहीच माहित नाही त्यांना. मी म्हणलं, ताई तुम्ही काय करत असाल तर मला पण सांगा. मला म्हणजे मी फक्त वर्कआउट करते. म्हणलं ठीक आहे मला पण सांगा. आणि अशा प्रकारे तो जर्नी सुरू झाला. माझ्यामधलं सगळ्यात चांगला गुण कोणता आहे? मला डान्स करायला प्रचंड आवडतं. पोलीस खात्यामध्ये ते करायसाठी खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण
आम्ही घरी कमी आणि बाहेरच जास्त राहतो. जेव्हा कधी आपण नातेवाईकाकडे पण जातो ना, तेव्हा की पोलीस कपल आहे आणि आपल्या सुद्धा नेहमी डोक्यात तेच राहतं. आपण मनमोकळेपणाने कुठेच काही हे करत नाही. पण जसंही मी याला गेलो, आम्ही पहिल्या इव्हेंटला गेलो, तिथे जे गाणे लावले ना, ते डायरेक्ट स्टेजवर आणि सगळ्यात समोर आणि इतकं मनमोकळं डान्स केला, मला इतकं भारी वाटलं ना. मी यांना म्हणलं, "काय मस्त आहे," म्हटलं, "इथे सगळेजण मला एकदम आनंदी दिसतायत," म्हटलं. आणि त्याच्यानंतर हळू हे जे म्हणजे फुलत गेलं ना, ते असं फुलत गेलं. याचा मागचा अजून एक उद्देश आहे सर, मी तुम्हाला इथं म्हणजे सगळ्यांना विशेष करून सांगेल. सुनील सरांचा जो स्वभाव आहे ना, तो माझ्यापेक्षाही जास्त मदतीचा आहे. मी थोडीशी रिझर्व्ह आहे. कदाचित अजून मला वेळ लागेल फुलायला वगैरे. पण सरांचा जो मदतीचा जो काय म्हणतात पिंड आहे, तर त्यांनी आतापर्यंत नातेवाईकांसाठी किंवा मित्रमंडळीसाठी ज्या पण गोष्टी केल्या ना, त्या सगळ्यांमध्ये आमच्या दोघांना पण आवडलेलं हे होतं, की लोकांना हेल्थसाठी मदत करायची. कारण इतरांना जेव्हा आपण पैसे देतो, ती लोकं ती पैसे रिटर्न करतात, पण त्याच्यामागे थँक यू कधीच नसतं. लोकांना जेव्हा आपण एखाद्या कोणत्याही गोष्टीसाठी गाडी जरी दिली आपण, ते आपली गाडी परत आणून देतात. पण त्यासाठी थँक यू नसतं. पण इथं मात्र एखाद्याला जेव्हा आपण आरोग्य देतो आणि त्यांना जेव्हा आरोग्याच्या बाबतीमध्ये जी काही मदत झालेली राहते, जे काही त्यांचा त्रास राहतो आरोग्याचा, तो जर बरा झाला, तर ती लोकं आयुष्यभर आपल्याला थँक यू म्हणतात. आणि या थँक यू साठी ना काम करायचंय. मला प्रचंड आवडतं. काय आवडतं माहितीये का? की एखाद्याला मदत केल्याच्या नंतर त्यांनी ज्या एक्सप्रेशन जे देतात ना, मला असं वाटतं कदाचित आता संत होणं बंद झालेलं आहे. कोणीही असे लीडर वगैरे कुणीच होत नाहीये. परंतु ही संधी आहे आपल्याला, की आता आपण आरोग्य संत म्हणून समोर येऊ शकतो. जगाच्या पाठीवर नाव करण्याची ही संधी मला घालवायची नाहीये सर. ज्याप्रमाणे माथ्यू सरांनी वयाच्या म्हणजे 23व्या वर्षी डिसिजन घेऊन ही कंपनी सुरू केलीये आणि सगळं उभं केलं ॲक्चुअली सगळंच. म्हणजे न्यूट्रिशन बनवणारे वेगळे आहेत, त्याच्यासाठी सगळं मार्केटिंगचं करणारे वेगळे सगळं आहे. आपल्याला फक्त लोकांना मोटिव्हेट करायचंय आणि हे जर आपल्याला जमलं ना, तर आपल्यामधला हा गुण आहे ना, आपण बिलकुल दबू द्यायचा नाहीये. मी आणि सुनील सरांना मागचा पुढचा कोणताही न विचार करता आमच्या संपर्कात जो पण कुणी येईल, त्याला आम्ही चहा पाजणं बंद केलं. एनर्जी ड्रिंक. त्यांना काही वाटो. ते हो म्हणायचे नाही तर नाही म्हणत होते. मग त्याच्यामुळे काय झालं, की त्यांच्या एक लक्षात आलं, की हे दोघं जण पण या संदर्भात आहे. मला इथे सांगायला विशेष आवडेल, की मी आणि सुनील सर म्हणजे माझी 20 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे. मला काही जणांनी काल बघितलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल, 20 वर्षाची माझी सर्व्हिस झालेली आहे. आणि या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला कितीच वेळेस वाटलं, आता फक्त 3 वर्षापूर्वीची सांगते गोष्ट तुम्हाला मी, किती वेळ मला असं वाटलं, मी हे डिपार्टमेंट सोडून द्यावं. कारण तो जो मेंटल स्ट्रेस असतो ना, ते एका स्त्रीला करणं शक्य नाहीये. आपल्याला असं वाटतं नाही हे पी-एस-आय नुसते बसून राहतात खुर्चीमध्ये, नुसते ऑर्डर सोडतात. नाही, बिलकुल नसतं असं. तुम्हाला सुद्धा ग्राउंड लेव्हलवर उतरून काम करावं लागतं. मी सांगते मला युरिक ॲसिडचा त्रास कशामुळे झाला? कारण मी इतक्या माणसांमध्ये काम करत होते. रात्री बेरात्री मला जावं लागत होतं आणि माझ्यामधली ती स्त्री सुलभ लज्जा आहे, ती मला सांगत होती, की वारंवार बाथरूमसाठी कुठेही थांबायचं नाही. मग मी त्याच्यावर रेमेडी काय केली, की पाणी पित नव्हते मी. म्हणजे चुकीच्या सवयी बघा कशा राहतात आणि मग इथून युरिक ॲसिडचा त्रास वाढला. मग हा त्रास इतका वाढला ना, की मला असं वाटत होतं, यार मी सारखं-सारखं म्हणजे माणसांसोबतच राहते. या गोष्टीमुळे मला अनेकदा असं वाटायचं मी हे डिपार्टमेंट सोडून द्यावं. माझ्यामध्ये महिलांसारखं काहीच नाही राहिलं असं सुद्धा मला अनेकदा वाटत होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, माझ्या ना हातात बांगडी असते. आपल्या गळ्यात मंगळसूत्र ते नवऱ्याला थँक यू म्हणावं लागेल त्या गोष्टीसाठी. ते मला कधीच कोणत्या गोष्टीसाठी फोर्स नाही करत. पण मला असं सारखं वाटत होतं, की मी माझ्या मुलांना पण वेळ नाही देऊ शकत. म्हणजे संसाराला पण वेळ नाही देऊ शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जशी पहिली होते ना, तशी मी राहिलीच नाहीये. मग हे पैसे कशासाठी पळायचे? त्याच्यामुळे मी ना वारंवार माझी प्रमोशन टाळत होते. आणि हे सगळं करत असताना मला अनेकदा असं वाटलं नोकरी सोडावी. मी अक्षरशः माझ्या मुलांना काळजीपूर्वक ऐकतात. आणि बस ही इतकी छान कम्युनिटी आहे. इथे नॉलेज देणारे सुद्धा आहेत. काही गोष्टी आपण स्वतः डेव्हलप करायच्या आहेत. आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. सतत आम्ही 12 महिने याच्यामध्ये व्ही-आय-पी होतो. हे मला सांगायला विशेष आवडेल. आणि याच्यासाठी म्हणजे आम्ही अमरावतीला राहत होतो. येस सर, थँक यू सर. आम्ही अमरावतीला राहत होतो. आम्ही इथून पुण्याला जात होतो इव्हेंटसाठी. आणि त्या दरम्यान आहे ना, म्हणजे माझ्या जाऊबाईला तर हे माहीतच नाही, की त्यांचे व्हॉल्यूम पॉइंट कसे जनरेट होत आहेत, त्यांचा चेक कसा येतोय. आणि त्या संदर्भात त्या मला कधी म्हणजे असं थँक यू पण म्हणत नव्हत्या किंवा तू काय करतात हे पण विचारत नव्हत्या. त्यांना त्याशी काही घेणं-देणंच नव्हतं. पण तिथे जे आपले जगताप सर आहेत, बाळकृष्ण जगताप सर, त्यांना मात्र नेहमी या गोष्टीचा अप्रूप राहायचा आणि त्यांनी आम्हाला एकच सांगितलं, "तुम्हाला व्ही-आय-पी व्हायचंय का? सगळ्यात समोर बसायचं का?" आम्ही म्हणलो, "हो सर, सगळ्यात समोर बसायचंय." मग म्हणे, "बिलकुल तुम्ही 5-5 हजार व्हॉल्यूम पॉइंट कन्सिस्टन्सी ठेवा." हे करत असताना आम्हाला हे माहित नव्हतं, की व्हॅकेशन्स पण असतात. नाहीतर मग आम्ही त्याच्यात अजून वाढ केली असती. पहिल्याच वर्षी जे सगळे जण जातात ना वेगवेगळ्या देशामध्ये, ते सुद्धा आम्ही नक्कीच गेलो असतो. पण ते म्हणतात ना,
आम्ही जगताप सरांची जवळपास म्हणजे खूपच लांबची लाईन आहोत, त्याच्यामुळे खूप गोष्टीमध्ये आम्हाला पाहिजे तसं मार्गदर्शन त्यावेळेस नाही मिळालं. मग मला तुम्हाला सगळ्यांनी हेच सांगायचंय की आपल्या जवळ जर संतोष पाटील सरांसारखे मेंटॉर असतील आणि जर ते रोज आपल्याला 1 तास देत असतील, तर मी तर म्हणेल ना, मी तर सगळं काम सोडून देईल, मी रोज येऊन बसेल सरांच्याला, सरांनी मला परमिशन दिली तर. कारण काय राहतं माहितीये का, की आपल्याला म्हणजे हातचं राखून सांगणारी राहतात. महत्वाचं काय करायचं ते कधीच सांगत नाही. पण अशी खूप कमी लोक राहतात, जे फक्त आणि फक्त पैशासाठी इथे आलेली नसतात. पैशांपेक्षाही ज्यांना काहीतरी जास्त हवं ना, अशी लोक आपल्याला सगळं मनातल्या गोष्टी देत असतात, सगळं सांगत असतात आणि कदाचित याच्यामुळेच लीडर तयार होतात. काल मी, सुनील सर, आमच्या टीमसह जेव्हा आलो, 27 जणांसोबत आम्ही तिथे आलो होतो आणि आम्हाला खूप आनंद होत होता आणि मी तुम्हाला म्हणजे खरं सांगते, की काल मला पहिल्यांदा असं जाणवलं, की इथे सगळे खूप चांगली लोक आहेत. म्हणजे अगदी ईच अँड एव्हरी पर्सन जे स्टेजवर वेगवेगळे पार्ट घेत होते ते, प्लस जे बॅक स्टेजला काम करत होते ते सगळेजण. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जे स्वतःमध्ये जे डेव्हलप केले ना, आपण कुणीच असं नसतो. सरांनी काल काय सांगितलं, तुम्ही जसे आला तसं राहायचं नाहीये. बस हेच गोष्ट आहे ना, मला फार आवडते. मला खूप जण प्रश्न विचारतात, की तुम्ही खरंच पोलिसमध्ये आहात का मॅडम? मी त्यांना परत उलट प्रश्न विचारते, हा प्रश्न तुम्हाला का पडला? तर ते सांगतात, मॅडम पोलीस लोकं कधीच चांगलं बोलत नाही. मग मी त्यांना म्हटलं, का बरं चांगले बोलत नाही? तर प्रत्येकाचं कसं राहतं, एक माइंडसेट राहतो पोलिसांबद्दलचा आणि मला हाच माइंडसेट आहे ना सर, चेंज करायचा आहे. म्हणजे मी माणूस म्हणून जर चांगली असेल ना, तर मी नेहमी चांगलीच वागणार आहे. त्याच्यासाठी कुठेतरी ओढून-ताडून या गोष्टी आणायची गरज नाही. Herbalife मला ती संधी दिली. आता याच्यामध्ये जर म्हणजे जाधव सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, की सुरुवातीचा आमचा जो चेक आहे, ते पाहतानाचे आमचे एक्सप्रेशन आहेत. मग हे खूप महत्वाचं सांगते मी तुम्हाला, की जेव्हा इतर लोकांचे चेक ऐकले ना आम्ही, तेव्हा सुनील सर म्हणले, "बघ यांना भेटले म्हणे नाही का पैसे." मग मी म्हटलं, "आपल्याला पण असतील बघा ना." तर ते म्हटले, "नाही, नाही. त्या लोकांना 6 महिन्यानंतर भेटलेले आहेत. त्यांचे काय ₹1200-1300 आहेत. आपण आत्ताच आलो मागच्याच महिन्यामध्ये. कसं काय भेटतील आपल्याला?" पण जेव्हा ती रक्कम पाहिली आणि त्याच्यानंतर मग ज्याप्रमाणे आम्हाला जगताप सरांनी ते समजून सांगितलं, त्यांनी एक शब्द वापरला, "हे तुम्हाला मिळालेले आशीर्वाद आहे." मी म्हटलं, "सर, हे आशीर्वाद वगैरे असे काही शब्द वापरू नका. हे पैसे आहेत का पॉइंट आहेत त्याच्यावर काही आपण जास्त प्रॉडक्ट घेऊ शकतो असं स्पष्टपणे सांगा." मग सरांनी सांगितलं, "हे पैसे आहेत." म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं माहितीये का, इथं तुम्ही ऍज अ कोच म्हणून आलात ना, तर तुमचे व्हिजन्स क्लिअर असले पाहिजे. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. जसं एखादा पेपर द्यायला जाताना आपल्याला सगळा सिलेबस जर माहीत असेल, तर आपण चांगला अभ्यास करू शकतो. चांगले मार्क पण मिळवू शकतो. तशा प्रकारे एक वेलनेस कोच होताना आणि त्यात पण चांगला वेलनेस कोच होताना आपल्याला कोणत्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे, कम्युनिकेशन कशाप्रकारे आपण केलं पाहिजे, लोकांचं आणि त्या सगळ्या जमेची बाजू काय माहितीये का, की आपल्याला जर कुणीच मदत नाही केली ना, कुणीच, बिलकुल घाबरू नका. एक फोन असोसिएट लाईनला लावायचा आणि मी आणि सुनील सरांनी पहिले जे 5,000 व्हॉल्यूम पॉइंट केले ना, तेव्हा आम्ही सगळे फोन असोसिएट लाईनलाच लावले. कारण आमच्या सिस्टममध्ये एक होतं, की मध्ये तुमच्या कोचला घ्यायचं आणि मग वरच्या मेंटॉर सोबत बोलायचं. आणि मी आणि सुनील सर आमच्या दोघांना ती गोष्ट आवडत नव्हती. मी म्हणायचे, "अरे, आपल्याला कामाबद्दलच विचारायचं मग मध्ये कोचला कशाला घ्यायचं ना?" आमच्या ज्या जाऊबाई आमच्या ज्या स्पॉन्सर आहेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांना फक्त एक मीडिएटर म्हणून घ्यायचं आणि त्यांना मी काय बोलते पुढच्याला, ते काय सांगतात उत्तरं त्याच्याशी काहीच घेणं-देणं नव्हतं. मग अशा प्रकारे हा जर्नी आम्ही काय केला, की डायरेक्ट असोसिएट लाईन टू आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला असं कुणीच सांगितलं नव्हतं, की तुम्ही 12 महिन्यापासून येताय इव्हेंटला, सोबत किमान 2 लोकं तर आणा. तुम्हाला अजून एक मजा सांगू का? वर्ल्ड टीम झाली मी सर आणि वर्ल्ड टीम असताना माझ्याकडे 35% वर एकही व्यक्ती नव्हती. म्हणजे इतका आमचा कस्टमर बेस जबरदस्त होता. कारण आम्हाला मार्केटिंग प्लॅनच माहीत नव्हता. मला खरं सांगते मी याच्यामधला. मी जेव्हा अच्छा. वर्ल्ड टीम झाले, तेव्हा माझे व्हॉल्यूम पॉइंट तुम्हाला सांगते सर मी 3900, 4300, 4700 असे होते आणि ते होत होते. याच्यात काहीतरी अर्निंग मिळते म्हणून करा असं बिलकुल नव्हतं. कारण ही सगळी जी लोकं होती ही आमच्या जवळची होती आणि आम्ही अजून एक काम केलं ते म्हणजे जर सरांचे मित्र असतील, तर त्यांच्या घरातील इतर लोकांशी पण आम्ही बोलत होतो. त्याच्यामुळं एका महिन्याला एका फॅमिलीमधून 400-400 व्हॉल्यूम पॉइंट लोकं खरेदी करत होते, जसं काही किराणा खरेदी करतायत आणि ते तेव्हा करत होते, जेव्हा ही कन्सेप्टवर आम्हाला माहीत नव्हती. म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं माहितीये का, की इथं आल्याच्या नंतर तुम्हाला जर पुढच्या लोकांना फक्त तुमच्यासाठी तुमचं शरीर किती महत्वाचं आहे, हे जर तुम्हाला समजून सांगता आलं ना, तर मग इथे आपण जिंकलेलो राहतो. मी कधी-कधी माझ्या लोकांना आवर्जून सांगते. माझ्याकडे सुद्धा काही एल-आय-सी करणारे आहेत, इन्शुरन्सचं काम करणारे आहेत. मी त्यांना नेहमी सांगते, की तुम्ही नेहमी लोकांना मृत्यूच्या नंतरचे फायदे सांगतात. पण तुम्ही लोकांना जिवंत असताना काय फायदे होऊ शकतात
आणि आपण जिवंत का राहणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा हेल्दी पद्धतीने, जोपर्यंत आपल्याला मरण येत नाही, हे जर समजून सांगता आलं ना म्हटलं सर, तर तुमच्या एवढं कुणीही पुढे जाणार नाही. मी अगदी आजच सकाळी पीडीएला सुद्धा त्यांना सांगितलं. काल आम्ही समाधान सरांशी बोललो, आम्हाला खूप छान वाटलं सर. त्यांनी आम्हाला एक 10 मिनिटं दिले नंतरचे, आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला अगदी 10 मिनिटांमध्ये ज्या छान गोष्टी सांगितल्या, त्या नक्कीच आम्हाला म्हणजे खूप प्रेरणादायी होत्या आमच्यासाठी. त्याच्यानंतर सर तुमच्या सोबतचे काढलेले फोटो, म्हणजे आज आहे ना सकाळी पीडीएला सगळेजण फक्त तुमच्याबद्दलच बोलत होते. माझ्यासोबत जी काही 2-4 कोच आले, ते म्हणजे मॅडम आतापर्यंत जेवढे इव्हेंट ऐकले ना, या सगळ्यांमध्ये याच सरांची स्टोरी मला खूप आवडली आणि आता मी काम करणार. आणि आज सगळ्यात चांगलं म्हणजे आज आम्ही जो ग्रुप तयार केलाय कोचसाठीचा, समजा आधीच केलेला आहे, पण त्याच्यावर सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटीज लोकांनी आज केल्या आणि मेन म्हणजे त्या 27 लोकांनी ऍक्टिव्हिटी केल्या. तर थँक्यू सो मच सर. खूपच छान. तुमचे प्रत्येक शब्द ड्युटी नसताना मार्केटमध्ये पॉम्पलेट कार्ड वाटता का? मी थोडं सांगेल तुमच्या सगळ्यांना. बघा, आपले वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स असतात. ओके. आणि सरांनी सांगितलं की इथं आल्याच्या नंतर हे विसरून जायचं राहतं. म्हणजे एकदा तुम्ही हर्बल लाईफ सोबत लग्न केलं की विसरून जायचं. त्याचं सगळं करायचं राहतं. पण आम्ही काय केलं सर, की आम्ही आमच्या स्ट्रेंथवर काम केलं. म्हणजे मी आणि सुनील सर, आमच्या दोघांना पण ना अजून सुद्धा पॉम्पलेट जाऊन वाटत नाही. मग आम्ही काय केलं, की आमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही काम केलं. ते पण जास्त फेसबुक वापरत नाही, मी पण जास्त काही नसते. मी आता कुठेतरी इंस्टाग्रामला रील वगैरे टाकायला लागले. मला पण काही जास्त म्हणजे इतकं काही मी त्याच्यासोबत लगेच फॅमिलियर नाही होत. तर आणि त्याच्यामध्ये धोके आहेत ना सर जास्त, तर ते थोडेसे मला असं वाटतं की थोडीशी मी रिझर्व्ह आहे त्या बाबतीत. पण मी लवकरच याच्यामध्ये सुद्धा मूव्ह करणार आहे. बघा, आम्ही काय केलं सर, आमच्या स्ट्रेंथवर काम करतोय सध्या, की आम्हाला सगळ्यात चांगलं काय जमतं, लोकांशी बोलायला. किती वेळ बोलतो आम्ही? मोजून 10 मिनिटं. ते 10 मिनिटं आम्ही कधी बोलतो? जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये असतो तेव्हा बोलतच नाही. आम्ही त्यांना एक टायमिंग देऊन ठेवलंय, की तुम्हाला आमच्याशी बोलायचं तर यावेळेस तुम्ही फोन करा, आम्ही अवेलेबल आहोत. किंवा आम्हाला एक छोटासा मिस कॉल द्या. आम्ही जर फ्री असू ना, आम्ही स्वतःहून फोन करू. आणि अशा प्रकारे जेव्हा इतर लोक चहा प्यायला जातात ना सर, तेव्हा सगळे ऑफिस रिकामं झालेलं राहतं. तर मी त्या 10 मिनिटांमध्ये बोलत असते लोकांशी. म्हणजे मी माझी स्ट्रेंथ काय आहे? मी आणि सुनील सर बोलले ना, लोक होणार आहेत ना, तर आम्ही त्या स्ट्रेंथवर काम करतो सर. तरी पण मी सांगते, की 1000 आम्ही कार्ड छापून घेतले होते. मी आणि सुनील सरांनी सुरुवात, म्हणजे प्रत्येक इव्हेंटच्या नंतर ना आम्ही ते काम करायचो, की आपण पण वाटून बघू, आपण पण बोलून बघू लोकांशी. हे काम केले. त्याच्यानंतर आमच्या वेगवेगळ्या कोर्ससाठी चेकअप कॅम्प राहतात. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही गेलेलो आहोत. त्याच्यानंतर अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी केल्या सर. पण खूप इफेक्टिव्हली फक्त आम्ही लोकांशी फोनवर 10 मिनिटाचं बोलणं, आणि जास्त करून आम्ही असं झूमवर घेतो लोकांना. त्याच्यामुळे आम्ही कोण आहोत ते लोकांना प्रत्यक्ष दिसतं, आणि नजरेमध्ये नजर घातल्यामुळे लोक खोटं बोलू शकत नाही. लोक अगदी सुरुवातीला विश्वास ठेवतात. आज नाही, पण उद्या ते सगळेजण घेणार आहेत, याच्यावर एक विश्वास आहे सर. कारण ज्या पद्धतीनं मी आणि सुनील सर त्यांना त्यांच्या शरीराबद्दल समजून सांगतो, आणि त्यांना नेहमी हे सांगत असतो, की महत्वाचं काय आहे या क्षणी. ना सोनं ना तुमचं बँक बॅलन्स, ना तुमच्या गाड्या, ना घोड्या, ना तुमचे शेतं वगैरे काहीच नाही. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला तर तुमचा नवरा सुद्धा तुमचा त्रास घेऊ शकत नाही. ते किती जवळचे जरी असले तरी, अगदी तुमचा मुलगा सुद्धा घेऊ शकत नाही. मग तुम्ही का बरं त्रास सहन करताय? आणि आम्ही सगळ्यांना ना सर स्वतःवर प्रेम करायला शिकवले, सगळ्या लोकांना. आम्ही सगळ्यांना सांगतो, सगळ्यात पहिलं स्वतःवर प्रेम करायचं, बाकी दुसरं कोणावरच नाही. कारण हे शरीरच शेवटपर्यंत आपल्यासोबत जाणार आहे. म्हणजे थोड्याशा पद्धतीने आम्ही की नाही सर, पुस्तक वाचन जरा जास्त असल्यामुळे आमच्या दोघांचं पण, आणि त्याच्यामधले काही जे विशेष पुस्तकं राहतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओज आपले हर्बल लाईफचे. रोज डेली मी आणि सुनील सर जसा पण वेळ मिळेल तसा कानात हेडफोन लावून आम्ही ऐकत असतो. आणि मला असं वाटतं की व्हिडिओ सुद्धा आपल्या खूप कन्सेप्ट क्लिअर करतात. आम्ही एकही एक्स्ट्रा वॅगनचा मिस नाही केला. 3 एक्स्ट्रा वॅगनचा केले आम्ही, आणि खूप छान मॅडम, तुमची टीम कोणती आता? सर माझी ऍक्टिव्ह टीम. ऐका काय म्हणलं ते, 3 एक्स्ट्रा वॅगन्स केले. ऍक्टिव्ह टीम 5,000 केले. विचार करा, ह्या लेवलवर ते एवढं मोठं काम करतात. मी मॅडम तुम्हाला थांबतो एक मिनिट. काय केलं तुम्ही? त्याला सांगितलं रामदेव बाबाला कॅम्प्युटर चालवता येत नाही, अनिल अंबानीला सॉफ्टवेअर चालवता येत नाही. त्यांना डील चांगले करता येते, त्याला चांगलं बोलता येतं, त्याला चांगलं समजून सांगता येतं, म्हणून ते आज करोडपती आहे. आणि मी सुद्धा शिकलो नाही, अनपढ असून मला डील चांगले करता येतं, मला मोटिवेशन चांगलं करता येतं, म्हणून मी आज सक्सेस आहे. तर करुणा मॅडम, खूप छान. तुम्ही लवकर गेट टीम व्हा. तुमची स्टोर मी संभाजीनगरला ठेवणार आहे 100%. मला तुम्हाला ऐकायचं ऑफलाईन माझ्या टीमला.